श्रीराम साधक हो, सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात, आसपासच्या कोणत्याही बाजूने श्री व्यंकटपुरास जाण्यास वाट नाही अशा डोंगराळ भागात ते असल्याने प्रथम श्री गुरूंना त्यासाठी गदग, कळसापूर, नागावी, बेलधडी, कबलायतकट्टी असा गाडीमार्ग तयार करावा लागला. त्यालाच हजारो रुपये खर्च आला. वडारी लोक बैल व रेडे जुंपून आपल्या गाड्यातून युक्तिप्रयुक्तीने सावकाशपणे दगड आणीत असत. 15 मैल अंतर तोडून मालाची एक खेप करण्यास त्यांना 2, क्वचित प्रसंगी 3 दिवसही लागत. अशा तऱ्हेने अतिप्रयासाने त्यांनी ती कामगिरी पुरी केली. त्याकडे नजर टाकली असता असल्या अरण्यात एवढ्या प्रचंड शिला गुरूंनी कशा आणविल्या असतील या विचारांनी कल्पनातीत आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. श्री गुरूंनी जरी एवढ्या अचाट कामाचा बोजा शिरावर घेतला होता तरी ते त्यापासून पूर्ण अलिप्त असल्यासारखे वागत होते. हे त्यांच्या इतर हालचालींवरून सुस्पष्ट होण्यासारखे आहे. आपल्या सत्शिष्यांच्या अनेक प्रापंचिक अडचणींचे निवारण करण्यासाठी, त्यांच्या अभिलाषा फलद्रूप करण्यासाठी, तसेच आपल्या सद्गुरू महाराजांच्या आज्ञेप्रमाणे श्रीरामनामाचा प्रसार करण्यासाठी त्यांचा संचार चालूच असे. म्हणून तर त्यांनी आपल्या गैरहजेरीत बांधकामाची हेळसांड होऊ नये व ते सुगमरीतीने चालू राहावे एवढ्याचसाठी श्री गुरूंनी कर्तव्यदक्ष, कार्यकुशल व निष्ठावान अशा तीर्थस्वरूप तिरकंभट काशीकर या नावाच्या होंबळच्या सद्भक्तांची त्या कामी नियुक्ती करून त्यांना व्यंकटपुरातच राहण्यास सांगितले होते. श्री गुरूंवर त्यांची अचल श्रद्धा व भक्ती होती. त्यांनी आपले तन, मन, धन श्री गुरूंना अर्पण केले होते. तीर्थरूप तिरकंभट यांची श्रद्धा व निष्ठा श्री गुरूंवर जडण्याच्या बाबतीतली घटना जरा अतर्क्यच म्हटली पाहिजे. तीर्थस्वरूप तिरकंभट होंबळ येथे राहत असत. त्यांचे आराध्य दैवत श्री शंकर. दररोज भक्तिभावाने ते शंकरलिंगाची आराधना करीत असत. दररोज उद्धाराचा मार्ग दाखव म्हणून त्यांना प्रार्थना करीत असत. एके दिवशी शंकरलिंग त्यांच्या स्वप्नात आले व श्री गुरूला शरण जा म्हणजे तुझी इच्छा पूर्ण होईल असा त्यांना दृष्टांत झाला. तेव्हापासून तीर्थस्वरूप तिरकंभट श्री गुरूंच्या शोधात होते. एक दिवस श्री ब्रह्मानंद गुरू होंबळला आले. ते तीर्थस्वरूप तिरकंभटाच नावाने हाक मारीतच आले. श्री गुरूंचे झळकणारे तेज पाहून त्यांचे डोळे दिपले व त्यांनी हेच आपले उद्धार करते असे दृढ ठरविले व सर्वस्व श्री गुरूंना अर्पण करून श्री गुरूंच्या आज्ञेप्रमाणे साधन तत्पर बनून ते अखंड श्रींच्या सेवेत राहू लागले. श्री गुरूंची व्यंकटापुरी राहण्याची आज्ञा होताच तीर्थस्वरूप तिरकंभटजी व्यंकटपुरात राहून जीर्णोद्धाराच्या कामी अतिशय दक्ष राहू लागले. इतके की वडारी, लोणारी लोकांबरोबर दगड फोडणे, बांधकामाच्या वेळी चुन्याच्या व दगडाच्या पाट्या उचलून देण्याचे श्रमाचे कामी देखील ते आत्मीयतेने वागत असत. 1-2दा तर त्यांना बदामीला जाऊन दगड देखील आणावे लागले. एका खेपेस गुरु आज्ञेप्रमाणे बदामीस जाऊन त्यांनी मापाप्रमाणे दगडी खांब व तुळ्या तयार करून घेतल्या. पण माल चढविण्यास रेल्वेच्या वाघिणी उपलब्ध नसल्याने ते विवंचनेत होते. त्याच सुमारास श्री गुरु गदगहून पंढरपुरास चालले होते. बदामी स्टेशनवर त्यांनी श्री गुरूंचे दर्शन घेऊन त्यांना नमन करून सर्व वृत्तांत निवेदन केला. त्यांच्या मनातून माल रवाना करून पंढरपूरला जावयाचे होते पण त्यांनी ते मनातच ठेवले. श्री गुरूंनी ते जाणून, विचार कसला करतोस, श्रीराम तुला अनुकूलता करून देईल, त्यानंतर तू पंढरपुरास निघून ये असे सांगितले. श्री गुरूंच्या सांगण्याप्रमाणे दुसऱ्याच दिवशी भरपूर वाघिणी मिळाल्या व सर्व दगड त्यात लादले गेले. पुढील गाडीने पंढरपूरला जावयाची त्यांची तयारी झाली पण खर्चास पुरेशी रक्कम जवळ नसल्याने ते विवंचनेत असताना गदगहून येणाऱ्या गाडीत श्री भीमराव गाडगोळी वकील होते. त्यांनी बदामी स्टेशनवर तीर्थस्वरूप तिरकंभटास हाक मारून, श्री गुरूंनी तुम्हाला पंढरपुरास आणण्यास मला बजावले आहे, तुम्ही गाडीत बसा, मी तिकीट काढून आणतो असे सांगितले.
ते ऐकून श्री गुरूंचे अंतर्ज्ञान व त्यांचा अगाध महिमा याचा प्रत्यक्ष अनुभव पटल्याने ते मनाशीच आश्चर्य करू लागले. असो. साधक हो, व्यंकटापूर संस्थेच्या व्यवस्थेकरता परमपूज्य श्री ब्रह्मानंद गुरूंनी पंचाची केलेली नेमणूक आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.